बाहेर असा मुसळधार पाऊस पडतोय आणि अशा पावसाळी वातावरणामध्ये गरमागरम चहासोबत आपल्याला काहीतरी कुरकुरीत चमचमीत असं खावंसं वाटतं आणि म्हणूनच आज आपण मस्त चमचमीत रेसिपी बनवूया। तर यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे घेतला तरी चालेल। नंतर यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। यानंतर यामध्ये मी 2 चमचे गव्हाचं पीठ घातलं आहे। यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे। तर इथे शक्यतो आंबट दही घ्यायचं। दह्याची आंबट चव या रेसिपीमध्ये खूप छान लागते। आपण ही रेसिपी रव्यापासून बनवतोय त्यामुळे मस्त कुरकुरीत होते आणि यामध्ये गव्हाचं पीठ घातल्यामुळे याला थोडासा सॉफ्टनेस यायला मदत होते। आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालते मी। तर त्याच दह्याच्या वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे। सुरुवातीला अर्धी वाटीच घालायचं आहे आणि हे आपल्याला घट्टसरच असं पीठ हवं आहे। तर इथे मी आणखी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे। तर यातलं थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे आणि मला एकत्र किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते। तर इथे पाहू शकता हे मी पीठ असं मिक्स करून घेतलं आहे आणि हे असं आहे पहा, इतपत हे घट्ट आहे आणि यासाठी मला 1 कपामधलं साधारण 2 चमचे इतकं पाणी शिल्लक राहिलं आहे। आता हे पीठ आपण झाकून ठेवूया 10 ते 15 मिनटं, म्हणजे ह्याच्यातला जो रवा आहे तो छान फुलायला मदत होईल आणि तोपर्यंत आपण छानशी चटणी बनवूया। तर आज आपण खोबऱ्याशिवाय चटणी बनवणार आहोत। तर यासाठी इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं आहे। यानंतर यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे। थोडंसं याला परतून घेऊया। यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। मिरचीसुद्धा तेलावरती परतून घेऊया। आता यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणे आता आपण भाजून घेऊया। तर इथे शेंगदाणे पहा छान भाजले गेलेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काढून घेऊया। तर इथे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेत। यामध्ये आता 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। यानंतर 3 ते 4 पाकळ्या लसूण घातला आहे। थोडीशी चिंच घातली आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता ही चटणी वाटून घ्यायची आहे। सुरुवातीला अशीच वाटायची आणि नंतर पाणी घालायचं आणि वाटून घ्यायची। तर इथे पहा ही चटणी मी वाटून घेतली, बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता या चटणीवरती फोडणी घालूया। तर फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली। यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातले। ही मस्त अशी फोडणी आता आपण चटणीवरती घालूया। तर या फोडणीमुळे चटणी खूपच छान लागते आणि छान दिसते सुद्धा। ही छानशी चटणी आपली तयार आहे। चटणी आता बाजूला ठेवूया आणि आपण आता पुढची कृती करूया। तर जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर आता साधारण 15 मिनटं झालेत आणि हे छान आता रवा याच्यातला छान फुलला असेल। आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे। ही मिरची तिखट नाही आहे जास्त, त्यामुळे मी थोडीशी जास्त घातली। यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे। किसलेलं आलं घालायचं आहे। यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। आता हे सगळं आपण हातानेच मिक्स करून घेऊया। हात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तर आज याचे आपण ओनियन बोंड बनवणार आहोत, रवा ओनियन बोंड बनवणार आहोत। तर हे आपलं पीठ आता तयार आहे। हे असं इतपत घट्ट हवं आहे म्हणजे आपल्याला बोंड व्यवस्थित गोल बनवता येतील। आता यामध्ये पाव चमचा
बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा पूर्णपणे ऑप्शनल आहे। सोडा न घालतासुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। फक्त थोडेसे बोंड हलके फुलके व्हावे, आतपर्यंत जाळीदार व्हावे यासाठी इथे मी घालते। सोड्यावरती थोडंसं पाणी शिंपडलं आहे आणि हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया। तर पाहू शकता चिमूटभर मी सोडा घातला, त्यामुळे हे पीठ छान हलकं फुलकं झालं आहे, फुललं आहे। आणि हे पाहू शकता हे मी घट्ट केलं आधीच पीठ, त्यामुळे याची आपण व्यवस्थित असं बोंड बनवू शकतो। पहा व्यवस्थित याला शेप देता येतो। आता याचे आपण बोंड बनवूया। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि तेलामध्ये बोंड सोडायचे आहेत। तर पहा असं हाताने गोल आकार देऊन बोंड तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। आज आपण ही जी रवा ओनियन बोंडची रेसिपी बनवतो आहे, खूपच फेमस अशी साऊथची रेसिपी आहे। अगदी झटपट होणारी आहे। साहित्यसुद्धा आपण जे घरी उपलब्ध आहे असंच वापरलं आहे। तर इथे लगेच आपल्याला ही बोंड उलटायची नाही आहेत। हलकी होऊन वरती आल्यानंतर आपण यांना फिरवून घेऊया। तुम्ही पाहू शकता मस्त आकार आला बोंडांना आणि अगदी हलकी झालेत। याला आपण थोडंसं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करूया। या अशा पावसाच्या सीझनमध्ये तुम्ही अशी मस्त गरमागरम बोंड चहासोबत बनवून पहा, चवीला अप्रतिम लागतात। इथे पहा किंचित रंग बदलला आहे बोंडांचा, आणखी यांना थोडंसं आपण ब्राऊन करून घेऊया म्हणजे दिसायलासुद्धा छान दिसतील। तर इथे पाहू शकता छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे बोंडांना आणि कुरकुरीतसुद्धा झालेत। तर आता आपण हे काढून घेऊया। याच्यात तेल निथळून इथे मी बोंड काढून घेते आणि असेच उरलेलेसुद्धा मी फ्राय करून घेते। खूपच झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। घरी पाहुणे येणार असतील तरी तुम्ही ही अगदी झटपट बनवू शकता। यासाठी काहीही तुम्हाला भिजत घालून ठेवायची सुद्धा गरज नाही आहे। तर इथे पहा मी एक तुम्हाला तोडून दाखवते। वरून अगदी मस्त क्रिस्पी आणि आतून हे सॉफ्ट होतात। यामध्ये आपण दहीसुद्धा घातलं आहे, त्यामुळे सुद्धा याला एक सॉफ्टनेस येतोच, त्याबरोबर किंचित आंबट चव जी येते तीसुद्धा अप्रतिम लागते। तर चटणीबरोबर इथे मी सर्व केलेत। तर अगदी मस्त असे हे बोंड तयार आहेत। नक्की करून पहा। याबरोबर ही खोबऱ्याशिवायची आपण चटणी बनवली, तीसुद्धा तुम्ही नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। याचबरोबर तुम्ही कुठल्या शहरातून गावातून माझी रेसिपी पाहताय ते सुद्धा नक्की कळवा। रेसिपी जर आजची आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।